बातमी बीडमध्ये पंकजा मुंडेंची सभा झाली। आजची निवडणूक महायुद्धापेक्षा कमी नसून दिल्लीत जायचं म्हणून उमेदवारी मागितली नसून प्रीतम मुंडेंची उमेदवारी मागितल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं। यावेळी बोलताना त्यांनी बजरंग सोनावणेंवर जोरदार निशाणा साधला। तर या निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नसून विकासासाठी मतदान करण्याचं आव्हान देखील पंकजा मुंडेंनी मतदारांना केलं। आष्टीमध्ये कार्यक्रमादरम्यान बोलताना वनवास संपला असून लवकरच राज्याभिषेक होणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला। आपल्या पिता दशरथाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास ज्यांनी भोगला, त्या रामाचं जीवन चरित्र समोर असताना आपल्या पित्याला शब्द दिलेला पूर्ण करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात वनवास भोगायची तयारी सुद्धा आपण ठेवावी लागते। आणि तो वनवास भोगून मी आता परत आलेली आहे आणि वनवासानंतर राज्याभिषेक असते। त्यामुळे आता तुम्हा सर्वांचा राज्याभिषेक होणार। आजची जी निवडणूक आहे ती एखाद्या मोठ्या महायुद्धापेक्षा कमी नाही। दिल्लीत जायचंय, मला हौस आली आहे असं नाही। मी कुठलंही पत्र घेऊन कोणत्याही नेत्याच्या घरी गेले नाही की मला उमेदवारी द्या। मी कुठेही माझा अहवाल तयार करून सगळीकडे फिरली नाही की मला ही उमेदवारी द्या। ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटीमध्ये माझी फायनल केली। माझी तर इच्छा होती की प्रीतमताईंनाच द्यावं। मी जाहीर स्टेटमेंटही दिलं होतं, कारण 10 वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले, काम केलं। राजकारण 100% त्यांनी केलं नाही, फक्त कष्ट घेतले, काम केलं। पण नाही, माझी निवड केली। निवड केल्यानंतर आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।